सो हे आमचं सगळं किचन गार्डन आहे. सो हे जे आहे ते बीटरूट. तिकडे अजून आहेत आमची फळं. आम्ही जस्ट हे उन्हाळ्याच्या आधी आम्ही सगळं केलं होतं. आणि आता इकडे टमॅटो. सो टोमॅटोचं झाड. पण इकडे एवढे टोमॅटोज आहेत ना याला की असं वाटतच नाही की पॅक अँड सेव्ह किंवा बाहेरून टोमॅटो परचेस करावेसे. सो तुम्ही बघू शकता इकडे किती टोमॅटोज आहेत आमच्याकडे. हे एक, नंतर हे अजून, खरं अजून खूप जास्ती आहेत तिकडे. हे बघा अजून तिकडे आहेत. सो असं, सो टोमॅटोज. नंतर हे बीटरूटचं झाड. तर आता काका ना बीटरूटचं झाड दाखवत आहेत. सगळे बीटरूट कसे आले आहेत काय ते सगळं दाखवत आहेत. सो आम्हाला असे ऑर्गॅनिक आणि फ्री, नॉट फ्री एक्झॅक्टली, बट आम्ही कसं करतो ना फार्मिंग, बीटरूट फार्मिंग करतो. नंतर मग तिकडे मागे तिकडे ते ऑरेंजचं झाड आहे, त्याच्या मागे आपलं ग्रेप्सचं झाड आहे, तिकडून मग पीचेसचं झाड आहे. सो असं आमच्याकडे कसं खूप खूप जास्ती छान. आणि सगळं कसं आहे माहिती आहे का, सगळं ऑर्गॅनिक मिळतं इकडे आम्हाला. सो हे आमचं सगळं. पण मजा येते माहिती आहे का, झाडांना पाणी घालायचं, बस ती झाडं आणायची, पाणी घालायचं, झालं. पण खूप खूप छान आणि खूप टेस्टी फळं आम्हाला मिळतात. फळं. नंतर मग इकडे तुम्ही बघू शकता, तिकडे हिबिस्कसची जास्वंद, हिबिस्कस नाही, जास्वंदांची फुलं आहेत इकडे. सो ते सगळं. सो असं आमच्याकडे प्रचंड गोष्टी आहेत गार्डनमध्ये.